हाय नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज व्हिडिओला आज पण लवकरच सुरुवात केलेली होती. बाहेर पाऊस चालू आहे, पण एवढा बी नाही चालू आहे. आत्ता पावसाची सुरुवात झालेली आहे कुठून तर पावसाळा लागायला कितीतरी दिवस झालेले, पण आत्ता सुरुवात झालेली आहे पावसाची. चला तुम्हाला दाखवते. हा बघा, खूप मस्त आणि खूप छान पाऊस तुम्ही बघू शकता. बाहेरचं वातावरण असा पाऊस चालू आहे आमच्याकडे. तर बघितलं, सगळीकडे असं पावसाचं वातावरण चालू आहे. पाऊस म्हणजे पडतच आहे. तर पाऊस म्हणजे पडतच आहे. तर चला, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा, आणि ज्या पण ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, तर मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. चला चला आज आपण बनवणार आहे मस्तपैकी अशी भरली वांगी. तर बघा, त्यासाठी आहे ना, मी इथं मस्तपैकी शुद्ध गावरानी असे छोटे छोटे वांगे घेतलेले होते. मस्त दारावरच आला होता भाजीपाला, कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे बाजारात जायचं अजिबात जमत नाही आहे. तर दारावर मस्त भाजीपाला आला होता. मग हे छोटे छोटे वांगे घेतले. तर चला म्हटलं, आधी तर मी आहे ना कापूनच बनवणार होते, पण अंशू म्हणे की मम्मी भरले वांगी बनवा भातासोबत खाण्यासाठी. खूप टेस्टी, खूप छान लागते. आमच्या घरात सर्वांनाही अशी भाजी खूप आवडते. तर त्यासाठी म्हटलं चला ताईंना आपण शेअर करूया आपण भाजी. त्यासाठी मग तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर बघा, इथं आहे ना मस्तपैकी कापून घेतले, कारण की आहे ना कापताना पण तुम्हाला दाखवलं असतं मी. असं 4 भागमध्ये कट करून घेतलेलं आहे मी, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे, शेंगदाण्याची कूड भरायची. त्यासाठी इथं आहे ना राईस केलेला आहे मी बघा, कारण की आहे ना ही रेसिपी आहे ना भातासोबत तर एवढी टेस्टी लागते ना, जबरदस्त. तर चला, शेंगदाण्याची कूट माझी आधीच केलेली होती, तर मी भाजून घेतलेली तरी पण तिला. तर आणि त्यामध्ये आहे ना थोडीशी चटणी टाकली, थोडं धना पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं असं टाकून घेतलेलं आहे मी, आणि थोडंसं चवी इतकं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर आणि याला आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आहे ना काय सांगणार होते तुम्हाला बघा, तर मीठ पण टाकून घेतलेले. आणि वांगे ना मी कापताना तुम्हाला का नाही दाखवलं, कारण की आहे ना राशामध्ये मध्ये येत असते, आणि हे ना गावरानी वांगे काटेवाले काटे असतात ना आपले गावरानी वांग्यांना, भरपूर काटे. मी ते सर्व काही काटे काढूनच कापलेले येते, पण असं मी खाली बसून कापते ना मस्त पावशीने, तर तुम्हाला दाखवते. पण मी ते पण राशामध्ये मध्ये येत होती, मग वांग्यांना काटे होते, हातात काटे बिटे भरले गेले. तिच्या एवढीशी लहान मुलगी, त्यासाठी मी कापताना काही दाखवलं नाही तुम्हाला, त्याबद्दल सॉरी. आता आपली इथं शेंगदाण्याची कूट मस्त मिक्स झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घेतलेली आहे मी हिला. तर त्यासाठी आहे ना आता मी एका प्लेटमध्ये हिला काढून घेते, आणि सगळ्या ताईंना सांगते मी, रात्री 10 वाजता लाईव्ह घेणार आहे मी. तर सर्वांनी यावे, कृपया करून मराठीमध्ये कमेंट करावे. माझं काय झालं होतं ना, तुम्ही मराठीमध्ये कमेंट करता, पण माझ्या इथे ना इंग्लिशमध्येच येते ती कमेंट, मला ते वाचता येत नाही. म्हणून मी आता सेटिंग तर करून ठेवलेली, पण बघूया रात्री आता काय होतं. पण तुम्ही नक्की या लाईव्हला. तर बघा, वांगे पण आता आपले छान मीठ टाकून मस्तपैकी मुरण्यासाठी ठेवले होते. वांगे पण छान मुरून झालेले, शेंगदाण्याची कूट पण मिक्स करून झालेली. तिच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली मी. आता कोथिंबीर टाकून आहे ना असं वरून तर भाजीमध्ये टाकणारच आहे मी, पण असे कूटमध्ये पण कोथिंबीर जर टाकली ना एकदम भारी चव लागते. तर चला, अशा प्रकारे ना वांगे मस्तपैकी इथं भरून घेतलेले आहे मी, तुम्ही बघू शकता. हे असे वांगे इथं आहे ना मस्तपैकी आपल्याला जेवढी कोट लागेल तेवढी भरून घ्यायची, जेवढी वांग्यांमध्ये मावेल ना तेवढी कूट भरायची. कारण की जेव्हा ते वांगे शिजतात आणि ते मध्ये कूट असते ना, आणि जेव्हा आपण भातासोबत असं घास घेतो ना, इतका भारी लागते ना. तुम्ही तर नक्कीच खाऊन बघा, म्हणजे बनवून बघा आणि खाऊन बघा, खूप टेस्टी लागते, सर्वांना आवडेल तुमच्या घरामध्ये. तर बघा, अशा प्रकारे ना मी आता सर्वच वांगे भरून घेणार आहे. किती छान आणि किती मस्त छोटे छोटे वांगे आहेत ना ते. तर मग चला, त्यासाठीच माझं मन झालं, आणि अंशूने पण सांगितलं की मम्मी आपण यांना भरलीच वांगे बनवू, कापून नका बनवू. माझ्याने तर एक कापून पण गेलेलं होतं, ते पण दाखवते मी तुम्हाला. तर अशा प्रकारे ना सर्व वांग्यांमध्ये असं
भरून घेणार आहे मी. आता परत तुम्हाला 1-2 वांगं भरून दाखवते जवळून. हे बघा. आणि टमाटे पण कापून घेतलेले मी. ते ना जेव्हा आपण तेलामध्ये वांगे सोडू ना तेव्हा आधी हे बघा, हे एक वांगं इथं कापून झालेलं होतं. आता सगळीच वांगे असे भरून घ्यायची आपल्याला. हे बघा, एवढे वांगे भरून झालेले माझे. आता किती राहिलेले. आता एवढं सर्व वांगी असंच भरून घेणार आहे मी, पूर्ण वांगे. आता काय 3 का 4च वांगी भरायची बाकी आहेत. आणि आमच्या घरात सर्वांनाच आवडते ही भाजी, म्हणून मी ना अधूनमधून बनवतच असते. आता बघा, सर्व काय वांगे असे भरून झालेले. बघा किती छान आणि किती मस्त क्यूट दिसत आहे ना छोटे छोटे वांगे. आणि सगळे एकसारखे आहेत. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. मी आता गॅस पेटवून इथं कढई ठेवणार आहे. आणि हे बघा ठेवली गेली. आता याच्यामध्ये ना ते कढई तापून घेतली मी. आता तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला आहे ना, आता मी जिरं तर आधीच टाकून घेतलेलं होतं. आता मी टमाटे टाकले आणि जे काही वांगं अर्ध कापलेलं होतं ना ते टाकलं. त्यानंतर आपल्याला सगळेच वांगे इथं सोडून घ्यायचे. हे बघा, आता सगळे वांगे असे मी इथं तेलामध्ये मस्तपैकी थोडेसे यांना वाफवून घेणार आहे, म्हणजे पटकन शिजतात. आणि खायला तर तुम्ही आहे ना मटणाची भाजीला सुद्धा दूर करणार, एवढी भारी लागते ही भाजी. आता मी वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि अद्रक लसणाची पेस्ट होती ती पण टाकून घेतलेली आहे. तर चला आता आपल्याला आहे ना थोडा वेळ झाकून घ्यायचं आहे. आता बघूया. आता बघा, आपल्याला थोडं उलटपलट करून घ्यायचं आहे. दिसत आहे की नाही छान वांगे. आणि तसंच खायला पण खूप भारी लागतात हे. तुम्ही असं सुक्के बनवले ना चपातीसोबत खायला तरी पण भारी लागतात. पण भातासोबत खायचे ना, त्यासाठी मला रस्सा बनवायचा आहे. आणि आता जी काही कूट केलेली आहे ना ती पण आपल्याला इथं टाकून घ्यायची. उरलेली कूट आपल्याला इथं टाकून घ्यायची. ती पण आता आपल्याला इथं उलटपलट करून घ्यायची. जेवढी उरली होती तेवढी पूर्ण कूट मी इथं टाकून घेतलेली आहे. आता बघा, भाजी मस्त उलटपलट करून घ्यायची आपल्याला. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी साईडला. गरमच पाणी टाकायचं नाही, ते ना वांगे असं हिव टाळून जातात ना, शिजत नाही मग ते लवकर. त्यासाठी ना गरमच पाणी टाकायचं आहे. त्याआधी मी तर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर चला, हे बघा पाणी मस्त उकळून झालेलं होतं. तर बघा, भाजीमध्ये टाकलं मी पटकन वांगे शिजण्यासाठी गरम पाणी टाकलेलं आहे. तर आता चला इथं आहे ना झाकून देते मी आता. आणि आच पूर्ण कमी आचेवर करणार आहे मी. फुल आच जर राहिली तर रस्सा आपला पूर्ण आटून जाईल. त्यासाठी ना कमी आचेवर वांगे पण छान शिजतात. तर बघा, आवडली का तुम्हाला रेसिपी? जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रात्री 10 वाजता लाईव्हला नक्की यायचं बरं का ताईंनो. तर बघा, आपली भाजी मस्तपैकी शिजायला लागली आहे. आता मी थोडंसं 2-5 मिनटं झाकून देणार आहे. जे काय ताट भरलेला होता ना शेंगदाण्याच्या कूटचा, तोच ताट मी इथं झाकून दिलेला आहे. कारण की परत परत खूपच भांडे भरतात. आणि हे पापड काढलेले भाजण्यासाठी ते पण भाजून घेतलेले आहे. तर चला, आपली भाजी पण आता इथं तयार झालेली. चला बघा, राईससोबत कसा वाटला तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग या सर्वजण मस्तपैकी भरली वांगे आणि भात खाण्यासाठी. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याला. तोपर्यंत बाय बाय.